काय रे बाबा, काय केलं तू? सगळं केलं प्रिया. पैसे तर झाडाला लागले, नाचा नाचा. पैसे तर झाडाला लागले, नाचा 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 नाचा. पैसे तर झाडाला लागले, नाचा नाचा. पैसे झाडाला लागले, नाचा नाचा. गुड मॉर्निंग. तर मी आत्ताच उठलोय, फ्रेश झालो मस्त. आणि ना तुम्हाला सांगतो, आजचा प्लॅन सुरू होण्याआधीच फेल झाला आहे. काय तुम्हाला सांगू, कारण मी आज नाशिक जाणार होतो, पण माझा प्लॅन स्टॉप झाला. घरच्यांना फोन केलेला मी निघतोय असं, पण घरचे बोलले की प्रिया येते का? मी म्हटलं नाही, एकच दिवसात मला रिटर्न यायचं, त्याच्यामुळे मी तिला नाही घेऊन येते. तर तुम्हाला माहिती आहे घरचे लिटरली काय बोलले, येऊ नको, तिला घेऊनच आहे. म्हणजे बघा ना, आता काय आहे, लग्न झाल्यापासून आहे ना माझ्या माहेरच्यांना माझी किंमतच नाही राहिली. सगळं काय ते नुसतं माय प्रिया 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 आली तर त्यांना आनंद येतो. मला समजत नाही कधी कधी, फक्त माझ्यासोबतच असं होतं की तुमच्यासोबत पण असं होतं. मस्त एकट्यालाच शांत एकदम चिल करत. पण घरच्यांनी सांगितलं प्रियाला सोबत घेऊन ये. मग मी म्हटलं की एक काम करू, आम्ही नेक्स्ट वीक येतो. त्याचं रिझन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. म्हणजे माझा प्लॅन झाला कॅन्सल. आता माझ्याकडे प्लॅन बी तर नाही आहे, पण प्लॅन झेड आहे. तो काय आहे तुम्हाला सांगतो. मी आहे ना रोज संध्याकाळी जिमला जातो, पण आज नेमकं मला नाशिक जायचं होतं, त्यामुळे म्हटलं सकाळी जिमला जाऊ. म्हणजे माझं शरीर कन्फ्यूज आहे आज, माझे मसले कन्फ्यूज राहतील की बाबा सकाळी सकाळी घेऊन आला आम्हाला झोपेतून उठून. जिमला जाण्या अगोदर आहे ना वेट चेक करणं ही एक परंपरा आहे, म्हणून वेट चेक केलं आणि आनंद झाला. 3 किलो कमी झालं आता 1.5 महिन्यात. जिमला जाऊ सो सगळं सामान घेतलं आणि प्रियाला बाय बाय केलं. निघालो आता जिमला जायला. मला आहे ना जिमला जाऊन कमीत कमी आता 1 महिना झाला आहे. म्हणजे 15 जानेवारीपासून जिम लावली मी. त्याच्या अगोदर मी घरीच वर्कआउट करायचो. सो मला पर्सनली खूप फरक जाणवतो आहे. बट कॅमेऱ्यात अजून तो इतका दिसत नसेल, कारण कॅमेरा आणि मिररमध्ये लगेच दिसत नाही. बट तुम्हाला सांगतो, प्रॉमिस आहे, पुढच्या महिन्यात तुम्हाला एकदम भारी डिफरन्स दिसणार आहे. म्हणजे मला तर डबल दिसेल, पण कॅमेरा आणि मिररमध्ये मस्त दिसेल एकदम. सकाळी जिमला जाणं ना मला काय आवडत नाही माहिती आहे, कारण आहे ना प्री वर्कआउट मील राहते ना, तिच्याने ना फुलफिलनेस नाही येत मला. बट म्हणजे असं पूर्ण एनर्जी नाही राहत, पण गिल्ट पण नाही राहत की आपल्याला वर्कआउट करताना म्हणजे रिकामा पोट आहे म्हणून. सो थोडंफार प्री वर्कआउट मील झाली माझी. आणि आता जिमवरून आल्यावरती पोस्ट वर्कआउट मील आणि नंतर मग पूर्ण दिवसाचं शेड्यूल. मस्त वर्कआउट झालं. आणि आज गुरुवार आहे म्हणून पनीर, छोले आणि सोयाबीन घेऊन आलो. जसं मी घरात आलो तसं बघतो तर काय, माझी बायको माझ्यासाठी डाएट बनवून ठेवते. ते म्हणतात ना एकदम फिल्मी स्टाईल, नवरा जिमवरून येतो ना तर डाएट रेडी असलं पाहिजे. तूच मिसिंग होता, ढोल्या ढोल्या ढोल्या. किट्टूसाठी सकाळी उठून प्रियाने खिचडी बनवून दिली आहे. मम्मीचं डाएट झालं, मम्मीला अंडे वगैरे बनवून दिले. त्यानंतर मम्मीसाठी काहीतरी अजून ती बनवणार आहे, पण आता माझं झालं. हो तेच सांगितलं मी, अंडे झाले म्हणून. अजून काय बनवणार ते विचार करत होतो मी. गुरुवार आहे तर त्यामुळे बघा सोयाबीन, हे संध्याकाळसाठी छोले आणि आता पनीर टाकून आज ती पनीर छिला प्लस सोयाबीन बनवली. पूर्ण प्रोटीन पॅक गुरुवार सुद्धा जाऊ द्यायचा आहे.
मस्त जिम करून आलो, आता आंघोळ करतो, फ्रेश होतो. एक व्हिडिओ शूट करायचा आहे आमचा, तो व्हिडिओ पण शूट करून घेतो. नाशिक जर जाणं कॅन्सल झालंच आहे तर मग हा दिवस आरामाचा नाही तर कामाचा करून टाकायचा आता. हो बबली पहिल्यापासून लहान 6 महिन्याचा होता तेव्हापासून बबलीचे मला सकाळीच फोन राहायचे, मम्मी आज याच्यासाठी हे बनव, मम्मी त्याच्यासाठी ते बनव, किट्टूसाठी. आणि मग त्याच्यानंतर आता थोडस हे झालं होतं, आता परत मला रोज तिचं ओरडून किट्टूनं काय खाल्लं, रोज फोन असतोय पहिला सकाळीच की काय किट्टूनं खाल्लं. तेव्हापासून त्याला शुगर देऊ देत नाही. शुगर नाही देत, मीठ नाही जास्त देत. म्हणजे हे झालं ना काही द्यायचं असलं तर मग त्याला गुळ टाकायला लावायचं, जसं ओट्स मध्ये वगैरे खजूर गुळ असं. आणि खिचडीमध्ये भरपूर टाकायचं, काय काय बोलते, दुधी टाक, शिमला मिरची टाक, अजून भरपूर गेलं पाहिजे, डाळी टाक, सर्व मिक्स करून असं, वरून तूप टाक. पण सगळ्यात मेन प्रश्न आहे मला तो म्हणजे सकाळी 6ला प्रिया उठली कधी? कधी उठली? 6ला नाही उठली मी. मम्मी 6चं सांगते. सकाळी 6ला उठून मला सांगायची काय म्हणा असं. हो हो 6 महिन्याचं मी चुकलो वाटतं, मी चुकलो. मी तोच प्रश्न घेतोय की हा बरोबर. सॉरी ना, तेव्हा तो सॉरी म्हणतोय बाय. जाऊ द्या, कधी कधी मी पण चुकून जातो, एवढं थोडी आहे ना की प्रत्येक वेळेस परफेक्टच राहायला पाहिजे म्हणून. बरोबर आहे. आता पप्पा येतील जेवायला, पप्पाला काहीतरी बनव. पप्पाला तुला एकच बनवते, पप्पाला मला एकच बनव. हो अलग अलग नको, पप्पाला मला एकच. कशाला तेलाचं खाऊ घालायचं? काल मी चिकन बॉईल केलं होतं, एवढंच तेलाचं चिकन, एवढ्याचं चिकन एवढंच तेलात बॉईल केलेलं मी. किती भारी आहे ना. वाटलं माझ्यामुळे सगळे हेल्दी होऊ राहिले. नाही म्हणजे तेल ना मला वाटलं आता नाही आता बॉबींना पट्ट्यात घ्यावं लागणार आहे, कारण बॉबीच आता एकटं राहिले बिना डाएटचे. चालू करणार आहे आता जिम वगैरे. हो पण त्यांना पट्ट्यात घ्यावं लागणार आहे. मम्मी कशी झाली? मम्मी चालू झाले आता. आज झालं बाबा, किती ग्रॅम कमी? आता मी 3 दिवस झालाय बबलीला विचारा, अजिबात काही खाल्लं नाही, अजिबात तिचे लक्ष पण नाही दिलं. 3च दिवस झाले मम्मीच्या, आणि मम्मी म्हणते की माझं वजनच कमी नाही झालं. 3 दिवस तुमच्याकडे येऊन झाले, गाडी घेतली दुसऱ्या दिवशी मी नाही हो, 2 दिवस झाले, काल तर आलेत तुम्ही. परवाला आली मम्मी, परवाला आली. 3 दिवस झाले मी इकडे, माहितीये का. पप्पा जातात साईटवर सगळं बघा, आणि जेवायला इकडे येतात पप्पा तिकडनं. आता इथे नाही पण डाएट चालू करून किती दिवस झाले? 6-7 दिवस. 6-7 दिवस. ते पण तर रात्री तर आपण संध्याकाळी भेटलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 दिवस झाले. 6 दिवसात त्यांचं अशी इच्छा आहे की 6 किलो कमी व्हायला पाहिजे, बट इट्स नॉट गुड क्योंकि पप्पू कान डान्स आला. हा ते सांगतो. आता माझं बघा, माझं 2 महिन्यात 3 किलो कमी झालंय. 2 महिने नाही, ऍक्च्युली 1.5 महिन्यात 3 किलो कमी झालंय. माझं 77 झालं. काय कोको त्याला 10 प्यायचंय म्हणून. हा झोपा झोपा म्हणते, झोप म्हणते, झोपा इथे. काय रे, तू तर एकदम रेडी, डायरेक्ट पोझिशन घेऊन रेडी झाला. झोपा म्हणतोय मला तो. आपल्याला तर काय कसं खाली केला, हात पोहोचतो ना आता किचन वरती, सगळे काम करून ठेवतो. काय रे बाबा कोको, काय केलं तू? काय सांडवलं? दूध सांडवलं तू, सगळं केलं प्रिया. ते काय पॅन्ट मधलं, व्हेरी गुड. पैसे तर झाडाला लागले, नाचा नाचा. पैसे तर झाडाला लागले, नाचा 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 नाचा. पैसे तर झाडाला लागले, नाचा नाचा. पैसे झाडाला लागले, नाचा नाचा. नाचायला लागला तो पुढे. नाचा लागला, रात्री किती नाचत होता ना, असा चक्कर येऊन पडला नाचता. हो ना. काय रे कोको, नाच. पैसे झाडाला लागले पप्पाच्या, नाच नाच नाच. किचन वाटर जे पण असलं तो हाताने खाली घेतो, खाली ठेवूच नको. आपल्याला असं होतं ना, हे पॅन्ट हा मग त्याने ते ओढलं. खाली गेलं. आणि नशीब गरम दूध नव्हतं. नशीब ग बाई, गरम ठेवू नको काहीच. मला माहित पण नाही तो कधी इथे आला म्हणून. एका बाळगीच्या आपल्या तेल अख्खं तेल कडईचं लेकरांना असंच केलं, अख्खं पूर्ण भाजलं पोराचं. अरे देवा. पाठीमागचं भाजून. नाही हे असं आता तरी सावध व्हाय बाई. मी आहे ना सगळं सामान काय करतो, प्रिया आलो का इथे असं लोटून ठेवतो. मी इथे मिक्सर मधून काढते, मला माहित नाही तो इथे येऊन त्याने सांडून जाईल. व्हेरी गुड. लयच काळजीनं काम करायचं ग बाई लेकराचं. ते सांडलेलं काय नाही, पण लेकराला सकाळी इतका लागला तर लय टेन्शन होईल. हो बरोबर मग.
सो झालोय मी मस्त आंघोळ करून तयार आणि आता माझ्या कोकोला समजलंय की मी व्लॉग चालू केलाय म्हणून तो ओरडायला लागलाय. दुसरी गोष्ट अशी की आज माझ्या दिवसाचा काही प्लॅन नव्हता, ठरलेलं काहीच नव्हतं, त्यामुळे ब्लॉग मध्ये काय करायचं ते मला सुद्धा माहित नाहीये. जे होईल ते आज पूर्ण दिवसभर चालत राहील. हा किट्टू दादा आहे ना त्याला नुसतं रडवतो, नको ना रडवत जाऊ त्याला, खेळू दे त्याला, तेव्हा त्याच्या पायाला लागते तुझं चाक. तो ठोकतोय मग तू त्याला रस्ता कशाला अडवतो, त्याचा रस्ता नको ना अडवत जाऊ. ते दोघं पण बदमाशी करतात. बघा ही सकाळी ह्याच जागी होती, आता फक्त ट्रान्झॅक्शन करून म्हणजे ड्रेस बदलून ह्याच जागी, पण आता बाळाचं बनवून बसली आहे आणि बाळाला खाऊ घालणार आहे. खीर बनवली, खीर. आणि मी याच जागी मम्मी पण, अरे मम्मी तर त्याच जागी, आंघोळ बी नाही काहीच नाही. हे बघा कसं वजन कमी होईल तुम्ही सांगा. नाही डाएट करतायत आता. हे बघा तुम्हाला सांगतो 12 वाजता एक डाएट झालं, आता किती, आता 3 वाजलेत, 3 वाजायचं त्यांचं आता फ्रूट चालू आहे त्याच जागी. बापरे फोन कसा आला माहितीये का, आला कोर्टाचा फोन, उद्या तारीख आहे, कोमलला फोन केला, बॉबीला फोन केला, उद्या तारखेला येऊ शकतात का. मग माझे हातपाय गळून गेले. ते म्हणले बाई काय आमच्या डोक्याला लावून धरलंस, दिलंय टेन्शन, आता आम्ही लय कामात होतो. म्हणलं बाबा यावं लागेल. हा मग मी ते टेन्शन झालं, मी खालीच बसून घेतलं. तुम्ही आधी खालीच बसलेल्या होत्या, आता खालीच बसलेल्या. असं वजन कमी होणार नाही, ऍक्टिव्हिटी पाहिजे. बसून घेतला, मला असे फोन आले का मग माझ्या दिमागात ते घुसतं, मग मला काम असं होतं. आमचा आहे ना एक प्रोडक्ट शूट होता, तो शूट झाला आणि तुम्हाला दाखवू का शूट झाल्यानंतर आमचा मॉडेल कसा राहतोय बा. आमचा मॉडेल आहे सगळे आता भांडे घासणार आहे. पहिले जीन्स म्हणजे चेंज केली कारण जीन्स मध्ये कम्फर्टेबल नाही वाटत, तर रिलॅक्स पॅन्ट पाहिजे. असं व्हिडिओ जर तुम्ही बघतील ना तर म्हणतो बापरे किती भारी दिसते आणि अशी पण भारीच दिसते, पण कसं कम्फर्टेबल भारीचे म्हणून तर लग्न केलंय राव. तुम्ही असं कसं मी नसलं तरी चालेल भारी, पण भारी. तुम्हाला माहितीये तुमच्या खरात मम्मीच्या युट्यूब चॅनल वरती सगळ्या म्हणजे खूप जास्त कमेंट राहतात खरात पप्पाला भारी. जर दुनियाला माहिती खरात पप्पा भारी तर आम्ही कोण आहे म्हणजे पैशातला हिरा आहे, पैशातला हिरा आहे, पैशातला हिरा. पैसा मी पण हिरा आहे. मग पण असं मी नाही म्हणत, जनता बोलती. पहिला ना आपण स्वतः बोलून घ्यायचं मग जनतेवर. कोणत्याही बाबतीत आपण हिराची. काल काय झालं, सासूबाईंना म्हटलं चहा ठेवा. खूप म्हणजे 1.5 महिना झाला मला चहा पिला नव्हता मी, तर सासूबाईंनी चहा ठेवला. पण जी पप्पाच्या हातात मजा आहे ना ती मजा खरंच कुठंच नाही. आपण एकदा सिरियसली टू बी फ्रँक म्हणजे ते डोळ्याचं इग्नोर करा, पण पप्पा आहे ना अद्रकचा जो म्हणजे फ्लेवर मारतात ना चहा. हे 2 स्टार दिसत तुम्हाला, हे 2 स्टार हो ते स्टार आहे. 2 स्टार वाले चहा पिणार आहे. मला हॉल आवरण्याची ड्युटी दिली आहे कारण आमचा कोकोबाळ उठतो ना, घर एकदम सकाळी स्वच्छ असतं आणि उठल्या उठल्या मोजून 10 मिनिटच लागतात. आमचं पूर्ण घर पूर्ण मेसी होऊन जातं. ही मॅट नाही, मॅट घेतली तर आहे पण आहे ना टाकायला मुहूर्तच भेटत नाही, कारण आहे ना जसं टाकलं तसं कोकोला वाटतं वा सू करण्यासाठी मस्त जागा भेटली. काय रे कोको, बघितलं ना ब्लॉग पण नाही शूट करू द्यायचा आणि त्याच्याकडे कॅमेरा केला की बोलायचं पण नसतं. खेळण्या, पसारा, सोफा मागे सगळं, हे कपडे सगळं आता उचलून ठेवतो. ससुरजीने चाय दिया, एकदम मस्त, खूप भारी चहा होता. म्हणजे पितच आहे, एकच टेस्ट केली पहिले म्हटलं ब्लॉग घेऊ, मोबाईल सापडत नव्हता म्हणून आता मोबाईल घ्यायला गेलो. कसा वाटला ग? 1 नंबर चहा होता. पप्पांच्या हातचा चहा भारी वाटला ना. मस्त. थँक्यू सो मच पप्पा. थँक्यू. वेलकम बोला. वेलकम नाही म्हणतात त्याला. थँक्यू. नो मेन्शन. नो मेन्शन. खरंच खूप छान चहा होता पप्पा, थँक्यू. लय भारी वाटलं. मम्मी तुम्हाला कसं वाटलं? पिलाच नाही, डाएट वाले छान छान कर. कॅमेरा केला की असंच करतो तो, कॅमेराच्या माग बॅक साईडला बोलतो. दादा झोपला आणि कधीच त्याला उठवायला चालला. हो ना, किटू दादा झोपू घातला नाही, मस्त माझ्या बंधळीत झोपला आणि ह्यो चाललाय किटू किटू. काय रे बाबा, कशाला उठवतो किट्टू दादाला? झोपला दादा आपला. सो आता, अरे सॉरी कॅमेरा उलटा होता. सो चला आता आम्ही चाललोय मम्मींची नवीन गाडी बघायला, त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे.
ओ पार्टी किती देणार हो? पार्टी आहे ना सगळे बॉबी कोमल. हा सगळे आल्यावरती पार्टी देणार आहेत मम्मी. तर पार्टी एन्जॉय करू. तोपर्यंत हा ब्लॉग आपण इथे थांबवूया. उद्याच्या ब्लॉग मध्ये असेल मम्मीच्या गाडीचं सेलिब्रेशन. नक्की ब्लॉग बघा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.